चलो मी करते. वैशाली मॅडम. रेडी व्हा. वैशाली मॅडम कोणी लिहिले? आरव आरव मी हा. चेंज करते नाव आरवचा. हा, हा. नो मॅडम आहेत मॅडम. थांब थांब आता प्रेयर आहे दादाची. नाही बेटा खूप सारे आहेत. रिनेम. अरे रिनेम करण्याऐवजी ना इथं तुझंच नाव टाकू. थांब क्लास झाले झाले आधी हेच काम करायचं आपल्याला. ओके थांब. चला प्रार्थना घेऊया. मेर पाठ आहे का प्रार्थना तुला? हा आहे. मीर, आरव आणि पूर्वा. चालेल. मिहीर, आरव तिळवे आणि पूर्वा म्हणणार. मॅम मी लास्ट कडवा ना? हा तू लास्ट कडव. मॅम मला येत नाही. अरे आता पाठ आहे म्हणलास ना. नाही म्हणलो. नाही म्हणलास. मग कधी पाठ करणार? मॅम आता पुढच्या का क्लास मला सांगतो. चालेल. सुट्टी लागली आता सगळ्यांना सुट्टी लागली. हो मॅम. सगळ्यांच्या ठीक आहे. माझी नवीन क्लास सुरू होणार आता. कधी होणार आहे? नवीन क्लास सुरू होणार 1 तारखेपासून. हो पण परीक्षा झाली ना आता. वार्षिक परीक्षा संपली ना. परीक्षा होऊन गेली आणि सुट्ट्याही म्यूट झाली तू. आणि सुट्ट्याही संपल्या माझ्या. आता 1 महिना शाळा असेल ना पुन्हा. आता मग मे पासून सुट्ट्या लागतील ते जुलै नाही तर जून पर्यंत. चला सुरू करा प्रार्थना. मग याच्या जागी कोण म्हणणार? मॅम मी. हा म्हण. चालेल. जान्हवी. मॅम पहिलं कडवं. पहिलं आरव तिळवे, दुसरं जान्हवी, तिसरं पूर्वा. ठीक आहे. चला हात जोडा. छान ताट बसा. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपूर्ण एक निष्ठा एक आशा एक रंग शुद्धतेचे चांदणे माणसाने हीच आमची प्रार्थना. म्हण जान्हवी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो वरी देई आम्हाला काजव्याचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. I'm sorry. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे मे ते जे पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. शाबास. आता ज्यांचे पाठ नाही आहे त्यांनी पाठ करायची. याच वर्गात पहिल्यांदा आता आले ते कोण आहे? युग पहिल्यांदाच आलाय ना शाळेत. बाकीचे तुम्ही आधीच्या वर्गात होतात का? मोठ्या गटात होतात का तुम्ही? आरव होता माहितीये मला. फक्त युगच मला वाटतं. जान्हवी आणि पूर्वा होत्या का तुम्ही आधीच्या मोठ्या गटात? नवीन आहे ना? हो मॅम. दोघी नवीन आहे, तिघ नवीन आहे. तुम्ही या प्रार्थनेच्या अर्थाचा विचार केलाय का कधी? या प्रार्थनेचा अर्थ काय असेल असा विचार केलाय का? स्वरा तू सरळ कर तुझा कॅमेरा, तू उभी दिसतेस. प्रार्थना तुम्हाला समजलीये का? ही काय प्रार्थना, आपण देवाकडे काय मागतोय? हा, तुम्ही जे म्हणता त्याचा अर्थ तुम्हाला समजलाय का? मॅम मला लास्ट कडव्याचा समजला. समजला तू जे म्हंटलस ते? हो सांग काय आहे अर्थ. मॅम की तेवढं पण मी पुढे चालली ते रस्ता मागे चालला आणि जो श्वास आता घेतला मी तो पुन्हा नाही येणार. त्याचा अर्थ काय आहे माहितीये? त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे की तुम्ही वेळच्या वेळी काम करायला पाहिजे. एकदा जो क्षण गेला तो पुन्हा येत नाही, हो की नाही? आता तुला म्हंटल तू काल तुझी हे राहिलंय काम, ते काल जाऊन तू कर, तसं आज तुला करता येईल का? काल सोड, आता एक तास मागे जा आणि ते काम कर असं म्हटलं तर तुला करता येईल का? नाही येणार. माझा जो श्वास जो आहे आपण तो एकदा घेतला की घेतला, तो पुन्हा घेता येत नाही. असं तुम्हाला शिकवतायत त्या प्रार्थनेतनं की तुम्ही तुमची कामं वेळेवर करा, वेळ घालवू नका, वाया घालवू नका, असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. बरोबर? की गेलेला क्षण पुन्हा येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं काम, अभ्यास काय जे असेल, खेळ, तो तुम्ही वेळच्या वेळी करा. आता खेळायला 5 मिनिटं उशीर झाला तर तुमच्या टाइम टेबल मधला तेवढा वेळ गेला की नाही खेळाचा? समजा आईने सांगितलं असेल 6 ते 7 तुम्ही खेळून या, तुम्ही गेलात 6 वाजून 10 मिनिटांनी, तर काय होईल? 10 मिनिटं तुम्हाला कमी खेळायला मिळेल. म्हणून कुठलीही गोष्ट वेळेवर करायची असा तो संदेश दिलाय त्यातनं. घेतलेला श्वास पुन्हा मिळत नाही, तसा गेलेला क्षण पुन्हा येत नाही. मुद्दाम आपण ही शाळेसाठी प्रार्थना निवडली आहे, त्याला सगळ्यात छान अर्थ आहे.
पहिलं कडवं काय आहे? पहिलं म्हण कोण म्हणतं सुरभी? पहिलं म्हण. हो मॅम. हम्म. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. तर या कडव्यात काय म्हटलंय की धर्म जाती भेद भाव करायचं नाही म्हणून. हा, सांग, तू सांग अर्थ. बघ ओके. तुला काय समजताय. धर्म जाती प्रांत भाषा हे सगळे द्वेष जे आहेत, जे डिफरन्शिएट करू शकतात आणि इनइक्वालिटी आणू शकते, ते सगळे मिटवायला पाहिजेत. आणि करायला नाही पाहिजे. सगळे लोक युनिटीने राहायला पाहिजेत. हे चाललंय ना भाषा. महाराष्ट्रात म्हणतात मराठीत सगळ्यांनी बोललं पाहिजे, कर्नाटकात म्हणतात कर्नाटकातच कन्नडीच बोललं पाहिजे. तर प्रत्येक जणाला आपल्या आपल्या भाषेचा अभिमान जरूर असावा, पण त्याच्यामुळे भांडण नाही व्हायला पाहिजे. आता आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे, तसा कन्नडी लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. तर मग त्यांनी त्याच्यात दोघांनी आपलं आपलं जपलं पाहिजे, पण त्याच्यावर ना एकमेकांशी भांडायला नाही पाहिजे. तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, असं नाही म्हणायला पाहिजे. शिवाय प्रांत आपण जे म्हणतो ना, हे पहिला तर भारत सगळा एक होता. पाकिस्तान सुद्धा भारतातच होता आधी, मग भाग झाला ना. हे जे प्रांत पडले ते पण सगळे नष्ट व्हायला पाहिजेत. त्याचा काही भेदभाव नको, एकूणच जातीभेद नको किंवा गरीब श्रीमंत असा भेद नको. हे सगळं नष्ट होऊ दे आणि सगळी जी माणसं आहेत जगातली ती सगळी एकमेकांशी माणसासारखी वागू देत, अशी आपण प्रार्थना करतोय देवाला. आणि ह्याच्यामुळे काय होईल, असं झाल्यावर सगळे छान होईल ना, वातावरणच छान होईल. भांडण नाही, काही नाही, शांत. आता युद्ध चाललंय, आपल्याला किती टेन्शन आहे बघा. युद्ध काय आपण भारत नाही करत आहे युद्ध. भारत शांतता प्रिय देश आहे. भारतात युद्ध नाही पण आहे, पण आपल्याला सगळ्यांना मागे टेन्शन आहे की नाही मनामध्ये. गॅस मिळेल का, अन्नधान्य मिळेल का, होय की नाही. तर मग जर असं भांडणच नाही राहिले, आता या दोघांनी भांडण नाही केलं. आमच्याकडे दिवे जात आहेत, पाऊस पडतोय. येते का ऐकू? हो. त्यामुळे जर सगळे कोणीच कोणाशी भांडलं नाही, छान राहिलं, तर काय होईल, चांदण्यासारखं शुद्ध काही नसतं. म्हणून म्हटलंय त्यांनी की सगळीकडे असं शुद्ध चांदणं म्हणजे निरभ्र असू देत, सगळ्यांचं मन स्वच्छ असू देत, असं ते प्रार्थना करतो आपण देवाला. म्हणजे हे सगळं जर चालू आहे, एकनिष्ठा म्हणजे देशाप्रती निष्ठा राहिली आपली, सगळ्यांची आशा एकच आहे की आपण उज्ज्वल भारत घडवूया, आपोआपच सगळ्यात चांगलं होईल की नाही. प्रत्येक जणांनी जर चांगली इच्छा धरली तर सगळ्यांची मिळून एक चांगली इच्छा, आशा तयार होईल. आणि ती काय असेल, देशप्रेम, देशनिष्ठा. त्यामुळे काय होईल, सगळे एकत्र राहू आपण, मग काय भांडण नाही, काही नाही, मग काय मजाच की नाही. आता तुमचं मित्रांचं मैत्रिणींचं भांडण झालं तर वाईट वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं ना. भांडण तर होतं, पण मग तुम्ही विसरून पुन्हा बट्टी करता की नाही? करता की नाही? करता ना. तसंच कायम बट्टीने राहायचं, कट्टी करायची नाही. म्हणजे मग आपोआपच आपलं वातावरण छान होतं, आपला अभ्यास छान होतो, आपलं मन शांत राहतं. आणि असं जर सगळ्यांचं मन शांत राहिलं तर आपोआपच देशातलं पण सगळं छान राहील की नाही. आपल्या घरातलं छान राहील, मग सगळ्यांच्या घरातलं चांगलं राहील वातावरण. मग हळूहळू आपल्या राज्यातलं असं एक एक करत पुढे, तुम्हाला माहितीये कसं स्टेप पुढे जाते, तसं सगळीकडे शांतता होईल. म्हणजे काय, सगळं वातावरण शुद्ध असेल, कोणी कोणाचा द्वेष नाही करणार, लोभ नसेल, असं त्यांनी म्हटलं. आता हे एवढे सगळे नाही कवितेत घेता येत, म्हणून त्यांनी उदाहरणादाखल घेतलंय. दुसरं कडवं काय आहे, कोण वाचतंय दुसरं? नीर वाच. आहे का तुझ्याकडे प्रार्थना? प्रार्थना आहे कोणाकडे प्रार्थना? अंश वाच. तो बोलतच नाही. अंश, दुसरं कडवं म्हण. अनम्यूट हो.
हा म्हण. भोवताली दाटला अंधार दुःखा सागरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो तो देईल मला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना. काजवा माहितीये? माहितीये ना? सांग काय काजव्याचं विशेष काय आहे सांग अंश. काजव म्हणजे ते आपण डोळ्याला लावतो ते. काजवा म्हणजे काय, कोणाला माहितीये रे काजवा? सांग आरव. मॅम ते असे चमकणारे ते किडे असतात ना. त्यांच्या शेपटीत छोटेसा असा एक बिंदू असतो आणि तो चमकतो. खूप अंधारा असला की तो दिसतो. मॅम रात्री खूप मस्त दिसतं मॅम ते. खूप मस्त दिसतं, बरोबर आहे. आणि जसे पुंजक्याने असतात, एकत्र असतात, त्यामुळे असं तो एक प्रकाश दिसतो आपल्याला. आपल्या डोळ्यांना ते बारीक बारीक ते एक एक दिसत नाही काजवा, पण असा काय म्हणतात त्याचा समूह दिसतो आपल्याला. त्यामुळे ते असं गुच्छासारखे आपल्याला ते प्रकाशमान दिसतात. तर मग काजव्याचे जागणे म्हणजे कसं, आता त्यांनी काय म्हटलंय, भोवताली आता हे बा आपण सगळ्यांनी इच्छा केली, आपली इच्छा नसताना आता आपल्यावर युद्ध लादल्यासारखं झालंय की नाही. आपण सगळं म्हटलं की सगळं चांगलं करूया, तरी पण दुसऱ्या देशात युद्ध होतंय, तर त्याची सावली आपल्या देशावर पडली की नाही. आता सगळ्यांना माहितीये की गॅसचं टेन्शन आहे, अन्नधान्यांचं टेन्शन आहे. संतोष तर असं होतच राहणार काही ना काही. आता मागे कोरोना झाला, कधी सुनामी येते, तर असं काही ना काही होत राहणार, निसर्गात काही घडामोडी होणार. आणि तर मग तसं झालं तरी आपल्याला खात्री आहे की उद्या जर उगवेल, म्हणजे आशा आहे ना आपल्याला की आज जरी संकट असलं आपल्याला, आता कोरोनाचं एवढं मोठं संकट होतं, पण त्यातनं पण आपण निभावलो की नाही. का तर आपण मनाशी खात्री ठेवली की नाही, उद्या जर दिवस चांगला असेल, उद्याचा दिवस चांगला असेल असं आपण ठरवलं की नाही, आणि त्यातनं बाहेर पडलो. म्हणून काय म्हटलंय, सूर्य सत्याचा उद्या उगवायला आहे खातरी. म्हणजे उद्या आपलं परत सूर्य कधी थांबलेला पाहिलाय का, की सूर्य उगवलाच नाही असं कधी झालंय का? सूर्य रोज उगवतोच की नाही. तसं आपल्या मनातली जी आशा आहे ती आपण नेहमी तेवती ठेवायची की उद्या चांगला येईल, उद्या चांगला येईल, असं सारखा विचार करायचा की उद्याचा दिवस चांगला असेल. आणि आता शेवटचं आता कडव्याचं सांगितलं, लाभले आयुष्य जितके, म्हणजे जे काय आपल्याला आयुष्य मिळालंय ते आपण उत्तम जगलं पाहिजे. मला एक म्हण आहे माहितीये का, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणजे आपण असं काम करून ठेवावं की मेल्यावर पण आपण मृत्यू पावल्यावर सुद्धा आपलं नाव राहावं. म्हणून हे लाभले आम्हा असं जितके आयुष्य लाभले, आपल्याला माहित नाही आपल्याला किती आयुष्य आहे, त्याच्यात असं आपण काम केलं पाहिजे की सगळेजण आपल्याला कायम लक्षात ठेवतील. पाऊले चालो पुढे, म्हणजे सतत आपली प्रगती होऊ राहू दे, पुढे गेलो तरच प्रगती होईल ना. त्यामुळे पाऊले चालो पुढे म्हणजे सतत आमची प्रगती होत राहू दे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, म्हणजे गेलेला काळ परत येत नाही. त्याला कविता का म्हणतात, त्याच्यात असं काहीतरी उदाहरण देऊन मोठा अर्थ सांगितलेला असतो. आता घेतला जो श्वास आता, ते क्षण गेलाय असं सांगायचंय ना त्याला, जो काळ निघून गेलाय असं ते कवीला म्हणायचंय. पण त्याने काय म्हटलं, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मग याला कविता म्हणायची. कमी शब्दात जास्त आशय सांगितलेला असतो, मोठी गोष्ट सांगितलेली असते. म्हणून ही आपण प्रार्थना निवडली की तुम्हाला यातनं काय मिळावं सांगा, शिकवण मिळावी आणि तुम्ही तसं वागावं. काय गेलेला वेळ परत येत नाही हे लक्षात ठेवून अभ्यास करावा. काय काय गडबड होते, आता ही सुरभी आहे ती आजारी पडली मागच्या रविवारी, भरपूर ताप आला, पण अभ्यास तयार होता, त्यामुळे ती जाऊ शकली परीक्षेला. वेळेचा उपयोग तिने चांगला केला होता. तसं नसतं झालं तर काय झालं असतं, ती म्हणली असती परीक्षेच्या आदल्या दिवशी मी करेन अभ्यास, आधीचा वेळ वाया घालवला असता, परीक्षा नीट झाली नसती, हो की नाही. त्यामुळे सगळ्यांनी
आपल्या वेळेचा सदुपयोग करायचा. आता बऱ्याच जणांना सुट्टी लागणार आहे, हो की नाही? आणि जरी शाळा असली तरी काय थोडा वेळ आपण 10-15 मिनिटं आपल्या मराठीसाठी काढू शकतो, हो की नाही? तर तुम्ही ठरवा काहीतरी मी रोज नवीन मराठीतलं वाचेन किंवा लिहून पाहीन, असं काहीतरी मनाशी ठरवायचं तुम्ही. काही ठरवा आणि मग मला सांगा. हा, किंवा एखादं नवीन गाणं पाठ करेन, या आठवड्यात मी गाणं पाठ करेन, किंवा या आठवड्यात मी एखादी नवीन कविता शिकेन, असं काहीतरी मनाशी ठरवायचं आणि आपली सुट्टी सत्कारणी लावायची. ठीक आहे? कोण काय काय करणार मला नंतर सांगा क्लास संपताना. आता ही मुलं बरीच नवीन आली होती म्हणून मी अर्थ सांगितला. हा बहुतेक आम्ही सगळ्या वर्गात सांगितलेला आहे, जुन्या मुलांना माहिती होता. आणि नवीन जे आले त्यांच्यासाठी आता पुन्हा सांगितलं. तर ते लक्षात ठेवायचं आणि ती प्रार्थना आठवायची. काय म्हणजे मग कुठे तुमचा वेळ आहे तुम्हाला कळेल, आपण कुठे वाया घालवतोय ते कळेल आणि तुम्ही घालवणार नाही वेळ वाया आणि छान काहीतरी काम कराल. आता होमवर्क लक्षात आहे का? आरवच्या असेल लक्षात होमवर्क. आणि शब्द लिहायचे आणि एक आठवडा झाला आजच्या शब्दाला. निर्मिती आज आली नाही, निर्मितीचा होता होमवर्क. वाक्प्रचार लिहून आणायचे म्हणून. एक शब्द त्याला 2 अर्थ असायचे. अन्नका आद्विका व्हिडिओ ऑन करा. हे संतोष आयफोन कोण आहे? अन्नका आद्विका व्हिडिओ ऑन करा. संतोष आयफोन कोण आहे? संतोष आयफोन कोण आहे? हॅलो, व्हिडिओ ऑन करा. हा हॅलो, हॅलो, हा कोण आहे? कोण आहे संतोष आयफोन? हॅलो. हा बोल, कोण आहे? हो मॅम, जिया आहे. जरा गावी आले. बरं. हा, तू माझं इंटरनेट पण तेवढं चांगलं नाही आज. मी व्हिडिओ ऑफ ठेवू शकते? बरं ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. तुझं नाव घाल, रिनेम कर. हो मॅम. मॅम मी जरा लवकर पण सोडेल, जरासं बाहेर जायचं आहे. बरं ठीक आहे. पूर्वा, काय म्हणायचं तुला? होमवर्क होतं की आम्हाला मन पासून गोष्ट बनवायची होती. ती बनवायची होती, पण क्लास संपताना तिने आपल्याला आपण काय आकाराचे शब्द बघत होतो ना, निर्मितीने सांगितलं होतं काढा. मग काढा शब्दाला 2 अर्थ आहेत की नाही? तसे शब्द तुम्हाला प्रत्येकाला 5-5 शोधायला सांगितले होते. ते अनगादिकांनी बरोबर सांगितलं. तुम्ही काढलेत का ग दोघींनी शब्द? नाही. मग आता या आठवड्यात करा. ठीक आहे, आता तर सुट्टी आहे सगळ्यांना, हो ना? परीक्षा सगळ्यांच्या संपल्यात. उद्या लास्ट. हा, मग काय झालंच की, मग काय आता उद्या संपलं. मॅम मी लिहिलं. मॅम मी पण लिहिलं. कोणी लिहिलं वाचा? मॅम मी पण लिहिलं. सांगा एकेकान सांगा, हात वर करा, मला कळत नाही कोण बोललं आज. मॅडम नाहीत ना लक्ष द्यायला. जान्हवी वाच. शब्दांचे 2 अर्थ. अंक, संख्या, संख. संख म्हणजे चिन्ह किंवा खूण. कर, हात, टेक्स्ट. ऐक असं नाही सांगायचं. आता तू अंक म्हटलंस ना, शब्द बरोबर आहे. तर अंक म्हणजे संख्या, आकडे. 1 झाला. त्याचा दुसरा अर्थ काय आहे? आता नाटकाचा अंक असतो ना, पहिला अंक, दुसरा अंक, किंवा जे मासिक असतं त्याला पण अंक म्हणतात. दिवाळी अंक, त्रैमासिक 3 महिन्यांनी प्रकाशित होणारा अंक, असं लिहायचंय. हे शब्द बरोबर आहे अंक, पण त्याचे 2 अर्थ कसे सांगायचे? तर एक संख्या
आणि दुसरा नाटकातला अंक किंवा नाही, मीमांसा तसं नाही लिहिलंय. तसं लिहायचंय. तुला कळलं नाही तर तू विचार पुन्हा काय. हा नाही, मी पुढच्या वर्गात करून आणेल होमवर्क. चालेल चालेल मी हरकत चुकीचं लिहिलंय. म्हणजे काय होईल ना आपल्याला जास्ती शब्द कळतील म्हणून हे सांगितलंय. आणि जर कोणाला समजलं नाही ना तर तुम्ही हँडराईज करून विचारा मला की काय आहे म्हणून, कारण आपली ऑनलाईन शाळा आहे. मला कळत नाही तुम्हाला कळलंय की नाही म्हणून. हा ज्याला नाही कळलं त्याने हात वर करा, मी पुन्हा समजावून सांगेन. वा सुरभी. हो मॅम. मान मान म्हणजे बॉडी पार्ट मधला. आता तर मराठीत सांगायचं. बॉडी पार्ट, तुम्ही बालरंगातली मुलं आहात, ते नाही पाहिजे इंग्लिश शब्द. मान मान शरीराचा अवयव. शरीराचा अवयव. आणि मान म्हणजे दुसऱ्या Respect. लोकांना आपण मान देतो, रिस्पेक्ट. हा पहिलं हे. आता दुसरं वास. वास म्हणजे फुलाचा वास. आणि दुसरा वास म्हणजे राहणारा, म्हणजे राहणे. माणूस घरी राहणारा तो वास. हम्म. आणि मग चाल. चाल म्हणजे चालणे. आणि दुसरी चाल म्हणजे गाण्याची चाल. शाबास. वार. वार म्हणजे आठवड्याचे वार. आणि दुसरं म्हणजे माणसाला वार करणे. तलवारीचा वार किंवा तलवारीचा वार तलवारीने मारणे, त्याला पण तलवारीचा वार म्हणतात, चाकूचा वार म्हणतात. बरोबर आहे. पान झाडाचा अवयव आणि पुस्तकाचं पान. पान. आणि मग माळ. माळ म्हणजे जे आम्ही देवाला घालतो ती माळ. आणि ज्या मजल्यावर राहतो ते माळ. अच्छा, राहतो त्याला माळ. माळ पहिला मजला, त्याला माळ नाही म्हणत ग, माळ्यावर असं म्हणतात. माळा, पहिला माळा, दुसरा माळा आहे तो शब्द, अच्छा. माळ नाहीये. पण हे बरोबर आहे. देवाला घालतो किंवा गळ्यात घालतो तो नेकलेस, त्यालाही माळ म्हणतात. आणि गजरा, माळ, गजरा जो घालतात ना त्याला माळणे शब्द आहे. गजरा घालण्याला गजरा माळ म्हणतात त्याला. ठीक आहे, बरोबर, बरंच बरोबर आहे. पूर्वा तू काय लिहिलंय? मी तुम्हाला हे का सांगितले माहितीये का? शब्द आपण ते नीट वापरायला पाहिजेत म्हणून मुद्दाम सांगितलंय. योग्य ठिकाणी योग्य शब्द जायला पाहिजे ना, आता अर्थ वेगळाच निघेल त्यातनं. म्हणून शब्दरचना किंवा आपलं क्रियापद हे त्यानुसार आलं पाहिजे म्हणून हे सांगितला होता मुद्दाम हा. पूर्व वाच. अनम्यूट हो, अनम्यूट हो. हो मॅम. शब्द एक आणि अर्थ अनेक. आठी. कपाळावरतील सुकृती आणि फणसातील बी. ती आठळी आहे बाळा, त्याला आठळी म्हणतात. फणसाच्या बीला ही आठ, हे दोनच, ही आठी आहे आणि ती हा. आठळी आहे. ठीक आहे मॅम. हा बघ, मग आहे कळलं इलाज. का? म्हणून आपण असं लिहायचं भरपूर, म्हणजे आपल्याला समजतं. चुकलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही शिकताय. हा मॅम. काय प्रॉब्लेम नाही, बिंदास चुका तुम्ही, आम्ही आहे ते दुरुस्त करायला. पण आता तुला दोन शब्द कळले की नाही? हो मॅम. आठी आणि आठळी दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यात तुम्ही मराठी इतकं ऐकत पण नाही, त्यामुळे तुम्हाला माहित नसणंच स्वाभाविक आहे. ओके मॅम. नंतर आहे उत्तर, म्हणजे प्रश्नाचं उत्तर आणि उत्तर दिशा. शाबास, बरोबर. नंतर कठीण. टणक आणि अवघड. टणक म्हणजे चांगलं आणि अवघड म्हणजे खूप कठीण आहे. नंतर आहे कला, कौशल्य आणि लीला. कौशल्य म्हणजे आर्ट. नंतर आहे कापणे, थरथरणे आणि तुकडे करणे. काय काय कापणे? मॅम कापणेचं आहे थरथरणे, नाहीतर तुकडे करणे. तुकडे करणे. हा, थरथर कापतो ते असं म्हणायचं तुला. हा. बरोबर, ठीक आहे. आणि तुकडे करतो ते, भाजी कापतो किंवा. हो मॅम. आणि इलाज, उपचार आणि तोडगा. हा, ठीक आहे, थँक्यू. छान. अनगादिका लिहिलंय का? उद्या लिहा, परीक्षा झाल्यावर लिहा. ठीक आहे, आता धडा करूया. कोणाकडे पुस्तक नव्हतं ते प्रिंट आउट घेतली का?
हो. पण हा सुरू केला होता, शर्तीने खिंड लढवली. आता पुस्तक सगळ्यांकडे आहे, प्रिंटआउट किंवा पुस्तक, हो ना? मीर तुझ्याकडे? हो मग. माझ्याकडे नाही भेटली पुस्तक. कोणाला? कोण म्हणतंय? जुग जुग अरे बघायला सांगितलं नाही का बाबांना? ते बघितलं, नाही भेटले आमच्याकडे. नाही भेटली. मॅम मला तुला भेटून गेली कोणाचा पुस्तक. पत्ता पड हा? मॅम मला भेटली पुस्तक. हे बघ, आणि पुस्तक मिळालं म्हणायचं. काय म्हणायचं? पुस्तक मिळालं. माणसं भेटतात, वस्तू मिळतात. हा, ठीक आहे. पुस्तक मिळालं. एकच पॅरेग्राफ झाला तर वाटतं ना पहिल्या वाचू. पहिल्यापासून वाचूया. हा ना गा, वाचा. मॅम पहिल्यापासून वाचायचं. पहिल्यापासून वाच. कोणी कोणी नव्हतं ना आठवड्यात. शर्तीने खिंड लढवली, पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला. अफजल खानाच्या वधामुळे एक मिनिट हा, आणि बाकीच्यांनी लक्ष द्या, ती बरोबर वाचते का. मी तुमची प्रेझेंटी मार्क करते. ओके. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याचा मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. फाझल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. गडचा वेढा. सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठवेल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. हे समजावलं होतं. कोणाला अडचण आहे याच्यात? मला नाही समजला दुसरावाला पन्हाळगडचा वेढा. पन्हाळगड, आता पन्हाळगड आहे ते माहितीये ना सगळ्यांना. पन्हाळगड होता सिद्दी जोहर. आता त्याचं अफजल खानाचा वध झाला. त्यामुळे सगळे घाबरले मुघल लोक, कारण एवढा मोठा शूर याला शिवाजीने मारलं. आता त्यात सूड घ्यायला पाहिजे ना. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, सिद्दी जोहर या सरदाराला पाठवलं. त्याच्याबरोबर फाझल खान हाही निघाला. फाझल खान कोण होता?
तर अफजल अफजल खानचा खानचा मुलगा. मुलगा. पन्हाळगडाला आले तेव्हा शिवाजीराजे पन्हाळगडावर होते. आता सगळ्यांनाच माहित झालं होतं की गड जिंकणं काही सोपं नाही, कारण त्यात शिवाजी महाराज खूप हुशार होते आणि त्यांचे मावळे पण खूप हुशार होते. म्हणून त्यांनी काय केलं की चौफेर वेढा घातला. चौफेर म्हणजे चारी बाजूनी गडा. वेढा म्हणजे वेढा म्हणजे चारी बाजूनी त्यांना कोंडल्यासारखं केलं. वाटोळ गोल असं त्यांनी सैनिक सगळे उभे केले चारी बाजूला गडाच्या, म्हणजे तिथून कोणी बाहेर नाही पडू शकणार. पडलं तर मारून टाकणार त्याला. असं चारी बाजूनी म्हणजे गोल असतो सहसा किल्ला असा, किंवा गोल असं नाही, पण जे काय जी बाजू असेल ते त्या सगळीकडे सैनिक उभे केले. म्हणजे आता समजा काय असा असा समजा आहे आपला, तर या सगळ्या बाजूनी सैनिक त्यांनी वेढले. असा जो किल्ला आहे आपला, तर या सगळ्या बाजूनी चौफेर म्हणजे चारी बाजूनी. साधारण सहसा 4 बाजू असतात ना, दक्षिण पूर्व पश्चिम तसं उत्तर, तसं त्यांनी चारी बाजूनी चौफेर म्हणजे चारी बाजूनी वेढा घातला. आणि मग काय पाऊस सुरू झाल्यावर काय करणार ना, आता तेव्हा काय आपल्यासारखं आता सारखं काही नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराजांना वाटलं की आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेत, पाऊस सुरू झाला की हा वेढा उठवेल, म्हणजे काढेल. काढेल. उठवेल म्हणजे सैनिक घेऊन जाईल. पण त्यांनी तसं केलं नाही. पाऊस सुरू झाल्यावर त्यांनी वेढा आणखीनच कडक केला, म्हणजे आणखीन सैन्य लावलं तिथे. किंवा जर एक माणूस एक शिपाई 10 तास उभा राहत असेल तर त्याला 12 तास उभं केलं. असं वाढवलं, म्हणजे जी काय ते त्यांनी हल्ला केला होता त्याचं प्रमाण वाढवलं. गडावरची शिदोरी संपत आली. शिदोरी म्हणजे जे धान्य साठा असतो ते साठवून ठेवलेलं असतं ना. गडावर तर काय उत्पन्न होत नाही, ते खालनं किंवा शेतातनं आणून ठेवायला पाहिजे. तर जे काय आणून ठेवलेलं होतं ते संपत आलं. शिदोरी त्याला म्हणतात, ते साठवण केलेली असते धान्याची त्याला. मग आता काय करायचं, तर धान्य आणायला तर खाली उतरावंच लागेल ना. शिवाजी महाराजांनी काय दूरचा नेहमीप्रमाणे दूरदृष्टीने विचार केला आणि त्यांनी काय सांगितलं की मनाशी काय म्हटलं की हे आपलं शक्तीचं काम नव्हे, आपण कमी आहोत त्यांना माहित होतं, आपण कमी आहोत संख्येने, आपण जरी शूर असलो तरी आपण कमी आहोत संख्येने, इथे शक्ती चालणार नाही आपली, आपण इथे युक्तीने लढलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय निरोप पाठवला की आम्ही हरलो, आता आम्ही थकलोय, आता आम्ही लवकरच हा किल्ला तुमच्या ताब्यात देऊन टाकू. ते मुसलमान जरा थोडेसे हेच होते, काय म्हणायचं, बावळटच होते. ते लगेच विश्वास ठेवायचे अशा गोष्टींवर. अफजल खानाने तसंच केलं. शिवाजी घाबरलाय म्हटल्यावर खुश झाला, मनोराज्य रचायला लागला. याने तसंच केलं की त्यांना वाटलं झालं शिवाजी, ते शिवाजीला एकदम असं कमी लेखत होते, काय असं शूर नाहीये, शक्तिमान नाहीये असं समजत होते. आणि त्यांना खूप गर्व होता की आपल्याकडे एवढी मोठी फौज आहे, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, असं त्यांना गर्व होता. त्यांना लगेच खुश झाले ते की हा चला शिवाजी आता शरण येतोय. मग त्यांनी काय सुरू केलं, खाणे पिणे गाणे बजावणे हुक्का पाणी यात दंग झाले, म्हणजे ऐश करायला लागले थोडक्यात. आता कसं ते डिस्को डान्स बिन्स असतं ना त्यावेळेच, ते तसं ते गाणे बजावणे वगैरे त्या प्रकारचं सुरू झालं. हुक्का पाणी म्हणजे ती एक नशा आहे. म्हणजे काय झालंय थोडक्यात, ते बिंदास झाले की आता शिवाजी आपल्याला शरण येणार, त्यामुळे युद्ध काही होणार नाही, आपण आता मोकळे झालो असं वाटलं त्यांना. कळलं कोणाला शब्द कुठला अडलाय? मग मला एक डाऊट आहे. काय बोल. मॅम कुठल्या पेज मध्ये आहे? अरे बाबा 37 अख्खं पेज वाचून झालं की रे. मॅम नाही, मला माहिती नव्हतं. विचारायचं ना आधीच. मॅम 37 म्हणजे 37 हा, ठीक. 10वा धडा 10th. अंश कुठे? अंश वाच. शिवराय वेड्यातून बाहेर. शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि
दुसऱ्यातून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून राजदरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकड पकड जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवाकाशीद. शिवरायांच्या सेवेतील वेशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा, धाडसी आणि चतुर होता. अंश थांब. कळला हा पॅरेग्राफ? शिवाजीने इथे पुन्हा युक्ती केली आहे. नेहमीप्रमाणे दूरदृष्टीने त्यांनी युक्ती केली. काय केलं? हे सगळ्यांचं लक्ष कुठे असणार आहे सांगा? सगळ्या सैन्याचं लक्ष तर शिवाजी महाराज बाहेर पडणार आहेत ना. कुठून पडणार बाहेर माणूस? साधारण माणूस, सामान्य माणूस कुठून बाहेर पडेल? दरवाजात. मुख्य दरवाज्यातून बाहेर पडेल. ते शिवाजी महाराज आहेत. त्यांनी काय सांगितलं की आपण 2 पालख्या करायच्या तयार. एका पालखीत शिवाजी महाराज बसणार, दुसऱ्या पालखीत शिवाजी सारखा पोशाख केलेला माणूस बसणार. तो कोण होता? शिवाकाशी. तो दिसायला त्यांच्यासारखाच होता. आणि मुघलांनी पण असं काही शिवाजी महाराजांना पाहिलेलं नव्हतं ना, प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं. त्यांना नुसतं माहित होतं. तेव्हा काय फोटो बिटो असं काही नव्हतं की नाही. त्यामुळे त्यांना नुसतं माहित होतं की शिवाजी. आता शिवाजी राजा कसा असणार, तर तो पालखीत असणार. त्याने काहीतरी जिरोटोप असे छान भरजरी कपडे घातलेले असतात, असंच त्यांना माहित होतं. त्यामुळे तसे 2 जण तयार झाले, एक शिवाजी महाराज आणि एक शिवाकाशीद. शिवाकाशीदाला राजदिंडी म्हणजे मुख्य दरवाजा. शिवाकाशीद जाणार मुख्य दरवाजेने आणि शिवाजी महाराज अवघड वाटेने. असं त्यांनी योजना आखली. पुढचं वाच अद्विका. बरेच दिवसात वाचलं नाही त्या दोघींनी. नीट बस. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्याने ती पालखी सिद्धी जोहरच्या ठावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदळ देशमुख यांची फौजही
होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदच्या डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. कळलं? समजलं काय झालं? कोणाला समजलं नाही? काय समजलं नाही आज? मॅम, कोण पकडले गेले होते इथे? कोण पकडलं गेलं सांग मला. शिवाजी महाराज पकडले गेले का? नाही. कोण पकडलं गेलं? नाव दिलंय तिथे. शिवा काशी? हा, शिवा काशीत पकडला गेला. तो पकडला जाणारच होता ना, बरोबर की नाही? कारण त्यांचा सोप्या वाटेने गेला. हा, पण शिवकाशी सोप्या वाटेने गेला. सोप्या वाटेने मग तोच पकडला जाणार ना. सगळ्यांना वाटलं शिवाजी महाराजच आले म्हणून तो त्या मुख्य मार्गाने तो बाहेर पडला ना राजदिंडीतून. त्यांना फसवायचं होतं ना शत्रूला, हो की नाही? नाही तर शिवाजी महाराजांना पकडतील ना, म्हणून त्यांनी तसं काय म्हणत प्लॅनच केला होता. तसं ठरवलंच होतं की मुख्य दरवाजाने शिवा काशीत बाहेर पडेल, त्याला पकडून नेतील ना ते, कारण त्यांचा उद्देशच होता शिवाजीला मारायचा. मग ते त्याला पकडून नेतील. तोपर्यंत ते सगळे बेसावत असतील ना, आणि शिवाजीला पकडलं म्हणून तेवढ्या वेळात महाराज अवघड वाटेने निघून जाणार होते. तसंच झालं. त्यांनी त्याला पकडलं आणि सिद्धी जोहरकडे नेलं त्याच्या छावणीत. आणि मग थोडा सगळ्यांना आनंद झाला की शिवाजी पकडला. आणि मग थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की हा शिवाजी नाही, हा दुसराच कोणतरी आहे. त्याबरोबर त्यांनी त्याला मारून टाकलं. आणि त्यालाही माहित होतं की आपण मरणार आहे, पण तरी तो तयार झाला. म्हणजे किती त्यांची निष्ठा होती बघा देशाप्रती, आपल्या स्वराज्याप्रती, की त्याला माहित होतं तो मरणार आहे. कारण शत्रूच्या ताब्यात सापडल्यावर थोडी तो सोडणार आहे, तो मारूनच टाकणार की नाही. त्यामुळे त्याला माहित होतं की आपण मरणार आहे, पण तरी सुद्धा तो गेला शिवाजींचा जीव वाचवण्यासाठी. शिवा काशीत कसा बाहेर निघणार आता? कुठं मेला ना तो, त्याला मारून टाकलं ना, ठार केलं बघ. सिद्धीने संपादून त्याला संतापून त्याला तात्काळ ठार केले. त्याला कसं कळलं की तो शिवराय नाही? हा मोठा प्रश्न आहे. कसं होतं ना, तुम्हाला आधी पण लक्षात आहे का आपण शिकलो ते, की तिथे बरेच मराठा सरदार पण होते ना आदिलशहाकडे नोकरीला. भरपूर मराठी लोक पण होते ना. त्यातल्याच सांगितलं कोणीतरी की हा शिवाजी नाहीये, होय की नाही? जे शिवाजीला ओळखत होते त्यांनीच सांगितलं की हा शिवाजी नाहीये. हीच फितुरी होती ना, त्यामुळेच तर आपल्याला वेळ लागला ना. शिवाजी महाराजांना एवढा सगळा त्रास का सहन करायला लागला? अशा फितूर लोकांमुळेच. त्यांना माहित होतं ते मराठीच होते, पण ते आदिलशहाची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा शिवाजी नाहीये. ते त्याला कळल्याबरोबर त्याला राग आला की शिवाजीने आपल्याला फसवलं, गंडवलं चक्क. आधी कशाला नाही सांगितलं त्यांनी? अरे आता हे बघ, खूप गर्दी असेल ना, तो माणूस त्या छावणीत जाऊन, ती पालखी छावणीत पोहोचून, मग तो सगळे ते आनंदात धुंद होते ना पालखी पकडल्यावर. आत कुठे कोणी बघितलंय कोण आहे म्हणून, बरोबर की नाही? पालखी आता तुम्ही बघितली का पालखी कशी असते? बंद असते सगळ्या बाजूनी. ती पालखी घेऊन गेले ते त्या ह्याच्याकडे, आणि सगळ्या सैन्याने काय समजलं, शिवाजीला पकडलं. कोणी ते बघितलंच नाही की आत कोण आहे म्हणून. पालखी पकडली शिवाजी महाराजांची. आणि मग जेव्हा ते पालखीतनं ते बाहेर आला ते सिद्धी जोहरकडे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं या शिवाजी नाहीये. थोडा वेळ जाणार की नाही सगळ्या गोष्टी व्हायला. आपण असं पाठोपाठ वाचतोय, पण ऍक्च्युअली घटना आता पिक्चर मध्ये कसं दाखवतात ना,
हळूहळू हळू पुढे जाते ना स्टोरी. बोलताना आपण फास्ट फास्ट बोलून जातो, पण खरं तसं घडत नाही ना. आता ती पालखी घेऊन ते त्या छावणीत गेले, ते सुद्धा लिहिलंय त्यांनी. काळोखी रात्र होती, धो धो पाऊस पडत होता, त्या वेळ लागणार की नाही पोचायला. मग ते जेव्हा त्यांनी पाहिलं कोणीतरी एखाद्यानी, आधी सगळ्यांनी समजलं शिवाजी महाराजच आहेत, पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे ह्या शिवाजी नाही आहेत, तेव्हा तो म्हणला की हा शिवाजी नाहीये. आणि मग त्याच्यानंतर त्याने तात्काळ त्याला ठार मारलं, आत्मबलिदान केले आणि तो अमर झाला. अमर झाला म्हणजे त्याचं नाव आजही आपण घेतोय ना इतक्या वर्षांनी, की त्यांनी शिवाजी महाराजांसाठी, मी मगाशी म्हटलं की नाही, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, तसं झालं. हा मेला, अमर झाला म्हणजे हा खरं मेलाय, पण अमर म्हणजे तो आजही आपल्या मनात जिवंत आहे. आता आपण तुम्ही पण मोठे झालात तर लक्षात ठेवाल की नाही, की शिवा काशीदनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता. त्याला म्हणतात अमर होणे, जे कायम लोकांच्या लक्षात राहणे, मरून सुद्धा लोकांच्या लक्षात राहणे, त्याला म्हणतात अमर होणे. ठीक आहे, आता अजून एक पॅरेग्राफ घेऊया आणि मग गोष्ट सांगणार आहे का कोणी? केली का तयार? आरोनी छान केली ती मागच्या वेळी. मॅम मी केली तयार. हा ठीक आहे, हा एक एवढा पॅरेग्राफ संपूया, हा, आणि मग पुढच्या ह्याच्यात घेऊया. कोण वाचते पटकन? मी वाचू? वाच. म्यूट आहे स्वरा. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येतात सिद्धी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्धी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांच्या पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर घातले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. ते लक्षात आल्यावर हातावर तुरी देऊन निसटणे हा एक वाक्प्रचार आहे. आता म्हणजे फसवून पळून जाणे, थोडक्यात तुरी देऊन निसटले. त्यामुळे त्याला राग आला. ऑफकोर्स राग येणार ना, कोणाला असं गंडवलं हातोहात तर, त्यामुळे त्याला राग आला. त्यांनी काय केलं, सिद्धी मसऊद नावाच्या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी पाठलाग करायला पाठवलं. त्यांनी पांढरपाणी ओढ्याजवळ एक ओढ्याचं नाव आहे एका ठिकाणी. ओढ्यावर गाठले होते. हा, ओढ्यावर गाठले. तेच ना, ओढ्याचं नाव आहे ते. पांढरपाणी हा ओढा आहे, ओढा. वॉटरफॉल काय म्हणता ओढ्याला? वॉटरफॉल. ओढा, वॉटरफॉल नाही, खालून वाहतो तो झरा, नाला, ओढा, तिथे गाठलं. एक खूण सांगता येते तुम्हाला कुठे गाठलं, तर त्या ओढ्याकाठी गाठलं. स्ट्रीम. वॉटर स्ट्रीम, करेक्ट. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशी बशी घोडखिंड ओलांडली. हे पण एक खिंडीचं नाव आहे, घोडखिंड. खिंड म्हणजे दोन डोंगराच्या मधला प्रदेश दाखवले बघा चित्रात. माउंटन व्हॅली ते दाखवले ना चित्रामध्ये. घोडखिंडीत शिवराय व बाजी प्रभू देशपांडे असा जो दोन डोंगरचा मधला जो भाग असतो त्याला खिंड म्हणतात. त्याचं नाव आहे घोडखिंड. अशा खिंडीना वेगवेगळी नाव आहेत. घोडखिंड आहे, मग इकडे पुण्यात गणेश खिंड आहे, बालभारती खिंड आहे. खिंड म्हणजे दोन डोंगराच्या मधला प्रदेश. ठीक आहे, आता तुम्ही ना जरा वाचायची प्रॅक्टिस करा सुट्टीत, जे भरभर आपले धडे पुढे जातील. हा अंश, तू पण प्रॅक्टिस कर. कोण सांगणार आहे म्हणलं गोष्ट? मिहीर, कोणी केली तयार गोष्ट? मॅम मी केली. हा पूर्वा सांग. मॅम ही गोष्ट आहे खेळ आणि स्क्रीनची. या गोष्टीत आहेत चार मित्र राम, गीता, श्याम आणि सीता. आता राम म्हणतो, अरे चला बाहेर खेळायला जाऊया. गीता म्हणते, हो ना, खूप मजा येणार. श्याम म्हणतो, नाही रे, मी मोबाईलवर गेम खेळतो. सीता म्हणाली,
अरे थेंब थेंब तळे साचे थोड 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 खेळलो तर आपण चांगले खेळाडू होऊ. राम बरोबर. रोज थोडा सराव केला तर जिंकू शकतो. श्याम पण मोबाईलवर खेळणं सोपं आहे. गीता म्हणाली, नाचता येईना अंगण वाकडे असं म्हणू नकोस. बाहेर खेळायलाही मजा असते. सीता म्हणाली, आणि लक्षात ठेव, जशी करणी तशी भरणी. जास्त स्क्रीन पाहिलास तर डोळे दुखतील. श्याम म्हणाला, हा खरं आहे. मीच जास्त मोबाईल वापरतो. राम म्हणाला, चला मग खेळूया बाहेर. श्याम म्हणाला, हो, आता मी पण येतो. बोध आहे की स्क्रीन कमी वापरा आणि मैदानी खेळ जास्त खेळा. छान वापरल्यास तू म्हणे. फक्त जी पहिली आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे, इथे योग्य होत नाहीये. कारण हे कसं आहे ना, हे कशासाठी, काहीतरी साठवणूक करण्यासाठी आहे. तर तुम्ही खेळाची साठवणूक करत नाही ना, तुम्ही खेळाचा सराव करता. म्हणून फक्त ही म्हण इथं बरोबर नाहीये. ठीक आहे मॅम. या गोष्टीत बाकीच्या बरोबर आहेत. नाचता येणार अंगण वाकडे, त्याला खेळायला आवडत नाहीये किंवा त्याला शारीरिक शक्ती नाहीये, म्हणून तो म्हणतो की मोबाईलचे गेमच बरे आहेत. ही बरोबर आहे. नाचता येणार अंगण वाकडे. आणि कुठली वापरलीस? जशी करणी तशी तशी भरणी. हे सारखं तुम्ही बघत राहिला तर डोळ्यावर परिणाम होणारच. बरोबर. हो मॅम. छान लिहिलीस, शाबास. असाच प्रयत्न करत राहायचं. हा. आणि कोण आहे का? किती वेळ आपल्याकडे? 1 मिनिट, 2-3 मिनिटात. आणि केलीये कोणी तयार? पुढच्या वेळी आणि कोणीतरी करा. लक्षात आलं ना? हा. असं आपण आपलं मराठी वाढवूया. आता आणखीन मी तुम्हाला उतारा पाठांतर सांगणार आहे. छान आवाजात उतारा, चढ उतार आपल्या त्या जसं आवश्यक आहे तसा पाठ करायचा. उतारा आपल्याच पुस्तकातला घेऊया आपण. हा. आणि तो म्हणून दाखवायचा न बघता. चालेल? आता सुट्ट्या आहेत ना, आपण असं थोडं एक्स्ट्रा अभ्यास करूया. उतारा पाठांतर एक असतं. नंतर आणखीन निबंध लिहायचंय आपल्याला, पत्र लिहायचंय. हे सगळं इंग्लिशमध्ये करताच किंवा हिंदीमध्येही असेल. कोणाला हिंदी असेल तर हिंदीमध्ये पण असेल. ते मराठीत पण आपण करायचंय. हा. आधी आपण 10 वाक्यापासून सुरुवात करूया. मग तुमची एक्झाम पण असते, निबंध लेखन स्पर्धा पण असते. त्यात तुम्हाला लिहिता येईल. चालेल? काय म्हणायचंय पूर्वाला? निबंध म्हणजे एसे रायटिंग, लेटर रायटिंग, एसे रायटिंग तुम्ही करताच ना? हो मॅम. आणि आमची एक्झाम केव्हा राहते? कशाची? आता बघे संपताना घेऊ आपण एक्झाम. जी आपण बृहन महाराष्ट्राची घेतो ती असते ऑक्टोबरमध्ये. ती पुढच्या सत्रात येईल. ही आता आपण घेऊ मध्ये एकदा एक्झाम तुमची. म्हणजे आमची फुल बुक येणार? फुल बुक नसतं त्याला. 2 धडे 2 कविता असतात. अच्छा मॅम, ठीक आहे. फुल बुक एवढं शिकवून होत नाही ना आपलं. आणि यावेळी तर आम्ही गोष्टी म्हणजे घेतल्यात, त्यामुळे तुम्हाला अशी जनरल परीक्षा घेऊ आम्ही तुमची. असं उतारा पाठांतर किंवा निबंध लेखन असं घेऊ. ते सांगितलंय आपण तेच. ठीक आहे मॅम. ठीक आहे. आणि अशी ही परीक्षा एवढी महत्वाची नाहीये. कशा दृष्टीने म्हणजे तुम्हाला ह्याच्यात शाळेच्या सारखे मार्क वगैरे काही जरूर नाही ना. तुम्हाला तुमची भाषा चांगली करायची. उद्देश आपला काय आहे की परीक्षा पास करण्यापेक्षा आपली भाषा चांगली करायची ना आपल्याला. हो की नाही? हा काय तुम्हाला शाळेत शिकायला विषय नाही म्हणून आपण शिकतोय ना. त्यामुळे आपण त्याच्यावर लक्ष देऊया. परीक्षा घेऊ आम्ही तुमची. वाचन घेऊ, कविता पाठांतर घेऊ. तुमच्याकडे अशी कुठली मिळेल का की आम्ही 3-4 कविता टाकू, त्या तुम्ही बघाल, पाठ कराल? मराठीचं पुस्तक आहे का कोणाकडे? ते सुलभ भारती असेल ना कुठलं? हो आहे. आईकडे 2 आहेत. त्यातल्या आम्ही कविता तुम्हाला फोटो काढून त्याच्यावर टाकू. 3-4 कविता त्यातले एक पाठ करा आणि एक उतारा पाठांतर. कुठलाही करा उतारा पाठांतर चालेल. एक साधारण 15-20 वाक्य. इतिहासातलं घ्या किंवा ते सुलभ भारतीचे पुस्तक आहेत त्यातलं घ्या, कुठलंही घ्या मराठीचं. ते तुम्हाला छान वाचता येईल. त्याच्यात आवाजाचे चढउतार आहेत, थांबायचं आहे, पॉज आहेत, कोण कोणास म्हणाले आहे, असं निवडा चांगला उतारा.
15 दिवसांनी आपण घेऊ त्याची. 15 दिवस वेळ म्हणजे 2 आठवडे वेळ देऊया तुम्हाला. तुम्हाला किती 12 एप्रिल 12 11 10 किंवा 13 एप्रिलला चालेल का शाळा घेतली तर? 12 एप्रिलला तर सुट्टी द्यायला लागेल. आमच्या इथे एक हे आहे कार्यक्रम आहे. त्या स्मिता मॅडम मी आम्ही दोघी तिकडे असणार आहे. ठीक आहे, मी तेव्हा सांगेन. एक दिवस आपण बदलू नाही तर मग सुट्टी देऊ, बघू काय करायचं. ठीक आहे अनघाद्विका, ऑल दी बेस्ट उद्यासाठी. कसलाय पेपर? संस्कृत. संस्कृत. वाव, किती भाषा येतात बघा आता तुम्हाला? बघा मोजा. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, कन्नडा. 5. बघा मला काय येतात? हिंदी, इंग्लिश, मराठी. मग आता तुम्ही मला शिकवायचं. आता आणखीन आपण एक करायचे गंमत. तुम्हाला छोट्या वर्गात शिकवायला पाठवणार आहे आम्ही. एक वर्ग घ्यायचा, चालेल? कोण कोण तयार आहे? आपले छोटे गट आहेत ना खाली, लहान गट, मध्यम गट आणि मोठा गट, 3 गट आहेत. मग त्यात तुम्ही शिकवायला जाल. 15-20 मिनिटं शिकवायचं. काय शिकवायचं ते तुम्ही ठरवायचं. आम्ही विचारतो का तुम्हाला तुम्ही काय काय शिकवू म्हणून? काही शिकवू शकता. बघा आता तुम्ही मोठी मुलं आहे की नाही, मग तुम्हाला आम्ही काय काय शिकवलं त्यातलं तुम्ही लहान मुलाला शिकवू शकता. एखादी कविता शिकवू शकता, गाणं शिकवू शकता, किंवा एखादा गोष्ट सांगू शकता, होय की नाही? किंवा शब्द कसे तयार होतात लिहायला शिकवू शकता, हो की नाही? करूया असं? मी विचारते बाकी शिक्षकांना. मग आपण एक एक जाऊया. गंमत. आम्ही शाळेत होतो की नाही आम्ही, तेव्हा 5 सप्टेंबर शिक्षक दिन असतो ना, त्या दिवशी आम्हाला असं वर्ग घ्यायला द्यायचे. 10वीत वगैरे मोठ्या, म्हणजे आमची शाळा 5वी ते 7वी सकाळी आणि 8वी ते 10वी दुपारी असायची. तर 7वीतली मुलं 5वीचा 6वीचा वर्ग घ्यायला जायचे. 10वीची मुलं 8वी 9वीचा वर्ग घ्यायला जायचे. तसं आपण करूया काय, ठरवून एक दिवस. तुम्हालाही कळेल कसं शिकवायचं. तुमची पण तयारी होईल. तुम्ही तयारी करून ठेवा. विचार करून ठेवा काय शिकवू शकतो आपण लहान मुलांना. साधारण मुलं कशी आहेत ते बघा. एक 6 वर्षापर्यंतची आहेत, 8 वर्षापर्यंतची आहेत, 9-10 वर्षापर्यंतची आहेत, अशी आहेत ती मुलं. ठीक आहे. मग एंड. आता होमवर्क काय? मग भरपूर होमवर्क दिला आता. उतारा पाठांतर आहे, म्हणीवरून गोष्ट आहे. आणि तुम्ही अशा म्हणी लिहित चला, वाक्प्रचार म्हणी. तुम्हाला पानं करायला सांगितलेत ना, समानार्थी शब्द, जे काय सुचतं ते लिहून काढा आणि पुढच्या वर्गात आम्हाला विचारा. काय आरव, तू व्हिडिओ करणार होता ना तुझ्या गोष्टीचा? म्युटेस. मॅम गोष्टीचा मॅम गोष्ट पाठवली मॅम, गोष्टीचा व्हिडिओ मॅम ट्राय करून कर ना, आता कर. आपल्याला काय घाई नाहीये. गंमत म्हणूनच आहे ना, आपण शिकतोय ते कळावं. आता तुझा तो फेसबुकवर टाकला व्हिडिओ बापूंनी, मग आता किती मुलांना कळलं ना तुझ्यामुळे. व्हिडिओ बघितला जातो रे. आपल्या शाळेच्या याच्यावर पण टाकलाय, बाकीची मुलं पण पाहतील ना. ठीक आहे, तोच गेला बाहेर. चला करूया बंद. पळा जेवायला. शुभरात्री. ज्यांची परीक्षा आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. युग, तू पण प्रिंट आउट घे मग आता. युग प्रिंट आउट घे तू, लिंक पाठवली. ठीक आहे, ओके. शुभरात्री. 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 शुभरात्री.